नमस्कार. इकडे मी एक जुडी पालक पाण्यात 5 मिनिटं बुडवून ती चाळणीत काढून नितळवून घेतली. कोरडी झाल्यानंतर इकडे एक कांदा बारीक चिरून घेतला आहे. एकदम बारीक चिरावा. एक टमॅटो तोही बारीक चिरून घेतला. 2-3 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेऊया. लसणाच्या 6-7 लसूण पाकळ्या खिसून घेऊया. स्वच्छ धुवून कोरडी करून घेतलेली पालक बारीक चिरून घेऊया. याप्रमाणे पालक बारीक चिरून दुसरीकडे गॅसवर कढई तापत ठेवून त्यामध्ये पाव वाटी तेल घालूया. तेल गरम झाले की अर्धा चमचा जिरे, पाव चमचा हिंग, कढीपत्त्याची काही पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची, किसून घेतलेला लसूण, काही सेकंद हे तेलावर भाजून घेऊया. यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून तो तेलावर परतून मऊ होईपर्यंत परतून घेऊया. चवीनुसार मीठ घालूया. 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, पाव चमचा हळद, टमॅटो बारीक चिरलेला. हे चांगले मिक्स करून परतून घेऊ आणि यावर पालक घालून 2 मिनिटं हे फोडणीवर परतून घेऊया. याप्रमाणे सर्व मिक्स करून यावर झाकण ठेवून 5 मिनिटं मंद आचेवर शिजवून घेऊया. 5 मिनिटानंतर झाकण काढून सर्विंग प्लेटमध्ये काढून सर्व करूया. थँक्स फॉर वॉचिंग.